नंतर बातमी नाशिक जिल्ह्यातून। नाशिकमध्ये भाजपमधील नाराजी नाट्यानंतर आज भाजप नगरसेवकांची अज्ञात स्थळी हलवण्यात आले। तर आज सर्व नगरसेवकांना भाजप कार्यालयातही बोलावलं गेलंय। बॅगा घेऊन भाजप नगरसेवकांना कार्यालयात बोलावलं गेलंय। तर भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेलं जाणार आहे। तर नाराजी नाट्यानंतर भाजपची ही सावध भूमिका मानली जाते। महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची ही शक्यता आहे। तर भाजपमधील आता अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। उद्या नाशिक महापालिकेत महापौर उपमहापौर निवडीसाठी विशेष सभाही घेतली जाणार आहे। तर भाजप नगरसेवकांना आता अज्ञात स्थळी हलवणार असल्याची माहिती आहे। तसंच सर्व नगरसेवकांना बॅग घेऊन कार्यालयात बोलवणं सुरू आहे। नाराजी नाट्यानंतर भाजपने ही सावध भूमिका घेतली आहे। महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युलाही ठरण्यात येऊ शकतो। दरम्यान नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या महापालिकेतील युती संदर्भातही अद्याप संभ्रम कायम आहे। उपमहापौर पदासाठी भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम कायम आहे। महापालिकेत भाजप शिंदेंच्या युती झाली तर शिंदेंच्या शिवसेनेकडे उपमहापौर पद जाऊ शकतं। मात्र अद्याप याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्याने संभ्रम अवस्था कायम आहे। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी नेत्यांची भूमिका आहे। तर उपमहापौर पद मिळालं तरी आम्ही सत्तेत जाऊ, नाहीतर विरोधी बाकावर बसून सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूषवू असं नेत्यांचं म्हणणं आहे।